हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला आता मी आता संध्याकाळपासून व्हिडिओ बनवत आहे. कारण की सकाळी खूप कामं होती, जी काल मी गावावरून आली त्याच्यानंतर माझी थोडीफार कामं राहिली होती बरीच. म्हणजे कपडे वगैरे अजून धुणं होतं किंवा थोडंसं डस्टिंग बेडरूममधलं वगैरे होतं, ते मी पटापट केलं. आणि सकाळचं एवढ्यासाठीच दाखवलं नाही की मला खूप घाईघाईमध्ये करायचं होतं, कारण का आज मला लगेच कामाला पण जायचं होतं. त्यासाठी मी सकाळचं काही शूट केलं नाही, फक्त सगळी फटाफट कामं आटपून घेतली आणि कामाला जायला निघाले. आता मी कामावरून आल्याच्यानंतर माझ्या पाठीपाठीच मग आयुष पण कॉलेजमधून आला, तर त्याच्यासाठी आता मी जेवण गरम करून देते. तर मी ते दुपारच्या जेवणाला आमटी, बटाट्याची भाजी आणि चपाती आणि भात बनवला होता. तर तेच आता मी त्याला जेवण वाढून देते. त्याच्यानंतर माझा चहा पाणी वगैरे झाला. आणि आज मला रात्रीच्या जेवणामध्ये गावावरनं जी भाज्या आणल्या होत्या पालेभाज्या, त्यातली आज मी रानभाजी बनवणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे 3 प्रकारच्या त्या भाज्या मिक्स असतात. अजून पण बऱ्याच भाज्या असतात, पण मी ह्याच्यामध्ये फक्त ज्यांना मी सांगितलं होतं त्यांनी मला ह्या 3 प्रकारच्या मिक्स भाज्या आणून दिलेल्या आहेत. जसं हे आहे थरमरा आणि हे आहे कवळा, त्याच्यानंतर हा आहे भारगा. ह्या 3 भाज्या मला माहिती आहेत, म्हणजे भाज्यांमध्ये, या रानभाज्यांमध्ये. बाकीच्या दुसऱ्या भाज्या मला माहिती नाही, पण ह्या 3 प्रकारच्याच फक्त त्या भाज्यांमध्ये होतं. तर त्यांना मला सांगितलंसुद्धा की मी दुसऱ्या कुठल्या भाज्या ह्याच्यामध्ये मिक्स नाही केल्यात, फक्त ह्या 3 प्रकारच्या भाज्या मी आणलेल्या आहेत. तर हे बघा, त्याच्यामध्ये तशा ह्या साफ करायची गरज नाही. गावी काय करतात, असे वरचे कुटून घेतात आणि जसे आणतात तसेच फोडणीला घालतात. पण मी थोडंसं, आपल्याला भाजी साफ करायची सवय असते त्यामुळे मी पण थोडीशी भाजी घेऊन बसली आणि साफ करून घेतली. त्याची देठं, जी जाड देठं थोडी होती एकदम कवळी भाजी होती, पण ती आपल्याला कशी मेथीची भाजी किंवा चवळीची भाजी साफ करायची सवय असते त्यामुळे मी पण थोडंसं त्यातलं पाठच्या साईडची जाड देठं आहेत ती साफ करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ते इथे मी तुम्हाला लाईट दाखवते. मी लाईट चेंज केलेली आहे, म्हणजे येल्लोच्या बदली मी व्हाईट लाईट लावलेली आहे. आणि माझं ट्यूब काय लागलीच नाही आहे, तिथे कनेक्शनच खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, एवढे देठ निघालेले आहेत ह्याच्यामध्ये. तर इथे काय झालं, मी तुम्हाला इथे सुपडीमध्ये देठं दाखवत होते कचरा दाखवत होते, तर मिताली बोलते मला, मम्मी कचरा काय दाखवतेस तू व्हिडिओमध्ये? मी की नाही का, त्यांना असं वाटलं पाहिजे की भाजीमधून देठ किती निघाले म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करते तिथे. तर ती मला बोलते की अगं, असं देठ वगैरे, असं कचरा वगैरे दाखवत जाऊ नकोस तर मी की अगं, ते पण कळलं पाहिजे की आपल्या घरामध्ये पण किती कचरा असतो ते. तर ते आमचं बोलणं वगैरे झालं. ते मी सगळं साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हातपाय वगैरे धुतले स्वच्छ. मला दिवाबत्ती वगैरे करायचा होता, म्हणून मी हातपाय धुवून घेतले आणि देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. देवाला नमस्कार करून नंतर मी आता मार्केटमध्ये जायची तयारी करते. जरा मी 10 मिनटं बसली होती, कारण की दिवा लावल्या असं घरातून बाहेर लगेच जायचं नसतं म्हणून मी थोडा टाईम बसली आणि मगच मार्केटमध्ये गेली. तर मार्केटमधून बघा काय काय आणलेलं आहे. मी हे पीठ आणलेलं आहे, तांदळाचं पीठ. माझ्याकडे तांदूळ आहेत, पण मला पीठ काढायला टाईम नाही मिळाला म्हणून मी फक्त अर्धा किलो पीठ घेऊन आलेली आहे. उद्या परवा मी तांदळाचं पीठ काढून घेईन. त्याच्यानंतर इथे भोपळा आणलेला आहे, पाव किलो भाजीसाठी वगैरे होऊन जाईल. केळी आणलेली आहेत आणि मी थोड्याशा 2 ते 3 मी मिक्स भाज्या आणलेल्या आहेत, म्हणजे पडवळ, दोडकं आणि भेंडी आणलेली आहे. ही रानभाजी जी आहे त्याच्यामध्ये ह्या भाज्या घातल्या तर भाजी खूप छान टेस्टी होते. म्हणजे गावच्या ठिकाणी तर अशीच बनवली जाते. मी प्रत्येक वेळी म्हणजे बघितलेली आहे की जेव्हा गौरी येतात त्या दिवशी मी तुम्हाला ती प्लेट पण दाखवलेली की याच्यामध्ये रानभाजी आहे, भाकरी आहे आणि दहीभात आहे, असं मी तुम्हाला दाखवलेलं पण होतं. तर त्याच्यामध्ये ह्या भाज्या अशा मिक्स करून टाकलेल्या होत्या. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझ्याकडे लाल माटाची भाजी होती, त्याच्यामध्ये सुद्धा मी अशी भाज्या मिक्स ॲक्च्युली माझ्याकडे खूप भाज्या नव्हत्या, फक्त मी हे टाकलं होतं, दोडकं आणि भेंडी काहीतरी टाकली होती वाटतं. एवढ्याच भाज्या टाकल्या होत्या. पण मला आता ह्या भाज्यामध्ये ह्या म्हणजे रानभाजीमध्ये ह्या भाज्या मला टाकायच्याच होत्या, जसं भेंडी, पडवळ आणि दोडकं. त्याच्यासाठी मी खास त्याच्यासाठी त्या भाज्यांसाठीच गेली होती. तर मी थोडेशाच फक्त भाजीपुरतीच त्या भाज्या घेऊन आलेली आहे आणि ते
फोडणीला मी ना फक्त लसूण आणि हे घालणार आहे, मिरच्या घालणार आहे. तर मी लसूण ठेचून वगैरे घेतलेले आहेत आणि मिरची कापून घेतलेली आहे. तेल चांगलं गरम होईपर्यंत ना मग मी ते भाज्या पण कापून घेतलेल्या आहेत, जसं दोडका आणि पडवळ कापून घेतलेले आहे. याच्यामध्ये ना पडवळला हे करायची गरज नाही आहे, मीठ लावायची वगैरे काही गरज नाही आहे, डायरेक्ट फोडणीला घालायची. तर इथे पहिलं तेल गरम झाल्याच्यानंतर ना मी मिरची आणि लसूण घातलेली आहे. त्याच्यानंतर पडवळ आणि दोडका घातलेला आहे. ते चांगलं परतल्याच्यानंतर ना मी इथे तोपर्यंत भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. भाजी म्हणजे पूर्ण चिरून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी भाजी घातलेली आहे फोडणीला. तोपर्यंत पडवळ आणि दोडका नरम होतात. तर ही भाजी शिजायला ना अजिबात टाईम लागत नाही, म्हणजे 15 मिनटात लगेच शिजून होते. त्याच्यानंतर ना पालेभाजी घातल्याच्यानंतर, रानभाजी घातल्याच्यानंतर याच्यामध्ये मी वरून भेंडी घातलेली आहे आणि भेंडीला पण जास्त टाईम लागत नाही, त्यासाठी भेंडी वरून घातली, कारण की भेंडी लगेच गिळगिळत होते. आणि ही भाजी परतताच ना म्हणजे 5 मिनटामध्येच अशी चिकट व्हायला लागते आणि ही म्हणजे भाजी अशी चिकटच होते. अशी भेंड्याची भाजी कशी होते गिळगिळीत, तशी भाजी होते. तर ही भाजी मस्तपैकी मी परतून घेतलेली आहे बघा. परतताच याच्यामध्ये असं चिकटपणा यायला लागला आहे. त्याच्यानंतर ना मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. भाजी चांगली परत एक 2-3 मिनटं परतून घेतलेली आहे आणि 5 मिनटासाठी ना मी भाजी झाकण मारून चांगली शिजवून घेतलेली आहे. तोपर्यंत काय झालं, मला फोन आला की म्हणजे माझ्याकडनं जे टिफिन घेऊन जातात ना त्यांचा फोन आला की तुम्ही आलात काय गावावरनं. मी बोलली हो आली. तर त्यांना चपात्या पाहिजे होत्या, फक्त चपात्या पाहिजे होत्या, भाजी नव्हती पाहिजे होती, कारण का ही भाजी त्यांनी खाल्लीच नसती. तर त्या आहेत सातारा साईडच्या आहेत, तर मला माहीत नाही ही भाजी खातील की नाही, म्हणून मी बोलली की नाही, मी गावावरनं आणलेली रानभाजी बनवले, तर भाजी दुसरी काय बनवलेली नाही. मग ते बोलले ठीक आहे, मला फक्त चपात्या द्या. तर त्यांच्यासाठी मी आता ह्या चपात्या बनवते आणि आमच्यासाठी भाकरी बनवणार आहे. तर मी इथेच मस्तपैकी माझ्या चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर ना मी चपात्या त्यांना देण्यासाठी फॉईलमध्ये फोल्ड वगैरे करून एका साईडला बांधून ठेवल्या होत्या, की त्यांचा जसा फोन येईल ना की हां घेऊन या म्हणून. आणि बाजूच्याच बिल्डिंगमध्ये, जास्त लांब जायचं नव्हतं. तर इथे मी चपात्या वगैरे बांधून एका साईडला मी ठेवून दिल्या होत्या आणि सगळं किचनचं बघा इथे चपात्या वगैरे बांधून ठेवून देणार एका साईडला. आणि मग त्याच्यानंतर ना किचन वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. फक्त भाकरी बनवायची आता बाकी होती माझी आणि भात एका साईडला माझा घालायचा होता. तर भाकरी होता माझा भात पण होऊन जाईल. तर इथे सगळं किचन क्लीन करून घेतला आणि भाकरी बनवण्याची तयारी करायला घेतलेली आहे मी. तर आता ना मी तवा वगैरे ठेवलेला आहे आणि मी अजून भाकरीचं पीठ, तांदळाचं पीठ परातीत घेतलेलं नाही आहे. माझी थोडीशी अजून भाजी 1-2 मिनटं लागतील की भाजी शिजायसाठी. तवा वगैरे ठेवल्याच्यानंतर ना परत एकदा भाजी मी चेक केली, तर भाजी मस्तपैकी माझी गरगरीत अशी शिजली होती आणि भाजी जसं झाकण काढलं ना तर इतका मस्त सुगंध भाजीचा येत होता ना. तुम्हाला मी दाखवते भाजी जशी शिजून म्हणजे झालेली आहे माझी भाजी. तर फक्त तुम्हाला एकदा दाखवते की भाजी कशी झाली. ती एकदम भाजीचा मस्तपैकी असं गरगट झालेला आहे आणि अशा पद्धतीनेच भाजी झाली पाहिजे आहे. हे बघा आहे ना, छान एकदम गरगरीत भाजी झालेली आणि भाकरी बनवतं एकदम छान. आणि माझी मुलंसुद्धा खातात, म्हणजे त्यांचं काही टेन्शन नाही की नाही खात वगैरे. तर इथे मस्तपैकी भाजी वगैरे झालेली आहे माझी. एका साईडला भात पण झालेला आहे भाजी उतरवून आणि माझ्या सगळ्या भाकऱ्या पण मस्तपैकी झालेल्या आहेत. तर मस्त आजचा जेवणामध्ये आहे रानची भाजी, तांदळाची भाकरी, आमटी आणि ह्याचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे आणि भात. एवढा मस्तपैकी साधं सिंपल आजच्या रात्रीचं मी जेवण बनवलेलं आहे. आणि भाजी आणि भाकरी तर 1 नंबर झाली होती. चला तर या मस्तपैकी जेवण करूया आपण. तर चला, आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब